वेगळं नाहीये, सर्व एकच आहे. पण आपण विज्ञानाकडे गेलो पण अध्यात्माकडे वळलो नाही. कारण सगळ्यात बुद्धिजीवी प्राणी असेल तर मनुष्य प्राणी आहे की नाही. स्वतःचा विचार करू शकतो, मी कोण आहे, कशासाठी आलो आहे, मला करणे काय आणि जाणे कुठे, फक्त माणूस विचार करू शकतो. पशुचं काम कसं आहे, पोट भरला धंदा सरला, त्याला काही चिंता नाही. पण माणूस प्रपंचाचं कार्य करून या भवसागरातून पार होण्यासाठी एकच सरळ सोपा उपाय सांगितला या कलियुगामध्ये. मग कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, कोणत्याही पंथाचा असेल, जात पात पूछे नाको, हरी को भजे सो. रामायण मध्ये एकच उपाय सांगितला या जीवाला तरण्यासाठी, कलयुग केवळ नामय धारा.